श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश साधा संदेश नाही. आजचा हा स्वामींचा आशीर्वाद आहे. ज्या भक्तांनी हा व्हिडिओ उघडला आहे त्याच्यापर्यंत स्वामींनी हा संदेश पोहोचवला आहे. कारण काही संदेश योगायोगाने ऐकू येत नाहीत, ते स्वामींच्या कृपेने आपल्या कानापर्यंत येतात. माझ्या भक्तांनो, आज मंगळवारचा पवित्र दिवस आहे. मंगल करणारा दिवस, नवीन सुरुवात करणारा दिवस, अडचणी दूर करून आनंदाचे दरवाजे उघडणारा दिवस. आणि आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत, घाबरू नकोस, तुझ्या घरात आनंद येणार आहे. कदाचित मागचे काही दिवस कठीण गेले असतील, कदाचित मनात चिंता असेल, कदाचित काही गोष्टी अडकलेल्या असतील. पण लक्षात ठेव, रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ येतेच. आणि स्वामींची कृपा झाली की आयुष्यात नवीन प्रकाश येतो. आज तुझ्या घराच्या दारावर आनंदाची चाहूल येणार आहे. जिथे दुःख होतं तिथे समाधान येईल, जिथे चिंता होती तिथे विश्वास येईल, जिथे अडथळे होते तिथे मार्ग सापडेल. कारण स्वामी आपल्या भक्ताचा हात कधीही सोडत नाही. माझ्या भक्तांनो, आज हा संदेश ऐकताना मनात एक विचार ठेवा, माझ्या घरात मंगल होणार आहे. कारण विचारांची ताकद खूप मोठी असते. आपण जेव्हा सकारात्मक विचार करतो, जेव्हा आपण स्वामींच्या नावावर विश्वास ठेवतो, तेव्हा आपल्या मनाला नवीन शक्ती मिळते. स्वामी म्हणतात, तू फक्त विश्वास ठेव, बाकीची चिंता माझ्यावर सोड. कधीकधी आपण आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी येण्याआधीच काळजी करायला सुरुवात करतो. आपण म्हणतो, माझं कधी चांगलं होईल. पण स्वामीच सांगतात, तुझी वेळ येत आहे. ज्याने आजपर्यंत संयम ठेवला, ज्याने मेहनत केली, ज्याने विश्वास सोडला नाही, त्याच्या आयुष्यात बदल नक्की येतो. माझ्या स्वामी भक्तांनो, लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही. लक्ष्मी म्हणजे घरातील सुख, लक्ष्मी म्हणजे समाधान, लक्ष्मी म्हणजे प्रेम, लक्ष्मी म्हणजे आनंद. आणि ज्या घरात श्रद्धा असते, ज्या घरात स्वामींचे नाव घेतले जाते, त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आज तुमच्या घरातील स्वामींकडे एकच प्रार्थना, तुमच्या घरात आनंद राहो, तुमच्या कुटुंबात प्रेम राहो, तुमच्या मनातील चिंता दूर हो आणि तुमच्या जीवनात चांगली बातमी येऊ. माझ्या भक्तांनो, हा संदेश ऐकून जर तुमच्या मनात विश्वास निर्माण झाला असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. कारण तुमचा विश्वास म्हणजे स्वामींच्या चरणी अर्पण केलेली श्रद्धा आहे. आणि हा संदेश त्या व्यक्तीला शेअर करा ज्याला आज थोड्या आशेची गरज आहे. कारण कधीकधी एक छोटासा संदेश एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवतो. आणि हो, स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण रोज नवीन स्वामींचे आशीर्वादाचे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. माझ्या स्वामी भक्तांनो, आजचा हा दुसरा भाग त्या प्रत्येकासाठी आहे ज्याच्या मनात एक आशा आहे, ज्याला वाटतंय की माझ्या आयुष्यातही एक दिवस चांगला काळ येईल. आणि स्वामी आज सांगत आहेत, तो चांगला काळ दूर नाही. माझ्या भक्तांनो, कधीकधी आयुष्य आपली परीक्षा घेतं. आपण प्रामाणिक राहतो, मेहनत करतो, सगळ्यांसाठी चांगलं विचारतो, पण तरीही अडचणी येतात. तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो, स्वामी माझ्यासोबतच असं का? पण स्वामींचं उत्तर असतं, कारण मी तुला मोठ्या आनंदासाठी तयार करत आहे. ज्याप्रमाणे बीज जमिनीखाली काही काळ शांत राहतं पण नंतर त्याचं सुंदर झाड होतं, तसंच भक्ताचं आयुष्य असतं. काही काळ संघर्ष असतो, काही काळ वाट पाहावी लागते, पण जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा बदल अचानक जाणवतो. माझ्या भक्तांनो, आज मंगळवारचा दिवस आहे, मंगलमय दिवस आहे. आज एक नवीन विश्वास निर्माण करा. आजपासून स्वतःला कमी समजू नका, कारण तुमच्यात स्वामींनी दिलेली शक्ती आहे. तुमच्या घरात जे दुःख आहे ते कायमचं राहणार नाही.
तुमच्या घरातील अडचणी हळूहळू दूर होतील. तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. कारण स्वामींच्या दरबारात उशीर असतो पण अन्याय नसतो. माझ्या भक्तांनो, आज काही लोक फक्त बाहेरचं सुख पाहतात, पण खरा आनंद कुठं असतो? तो असतो मनाच्या शांततेत, कुटुंबाच्या प्रेमात आणि स्वामींच्या चरणी असलेल्या विश्वासात. आज स्वामी तुमच्या घराच्या दारात आनंद घेऊन येत आहेत. निराशेच्या जागी आशा घेऊन येत आहेत. चिंतेच्या जागी समाधान घेऊन येत आहेत. अंधाराच्या जागी प्रकाश घेऊन येत आहेत. तुमच्या आयुष्यातील बंद दार उघडण्याची वेळ आली आहे. कदाचित आज तुम्ही एका अशा गोष्टीची वाट पाहत असाल ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून इच्छा केली आहे. कदाचित एखादी चांगली बातमी, कदाचित एखादं नवीन काम, कदाचित आयुष्यातील नवीन सुरुवात. स्वामी म्हणतात, विश्वास ठेव, योग्य वेळ मी ठरवली आहे. माझ्या भक्तांनो, घरात लक्ष्मी येते तेव्हा फक्त धन येत नाही, सोबत आनंद येतो, सोबत उत्साह येतो, सोबत सकारात्मकता येते. म्हणून आजपासून घरात एक गोष्ट नक्की करा. नकारात्मक शब्द कमी करा, राग कमी करा आणि स्वामींचं नाव वाढवा. जिथे प्रेम असतं, जिथे श्रद्धा असते, तिथे स्वामींची कृपा नक्की असते. आज हा व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी माझी प्रार्थना, तुमच्या घरात सुख शांती नांदो, तुमच्या चेहऱ्यावर हास्य राहो, तुमच्या मनातील इच्छा स्वामी पूर्ण करो. माझ्या स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश स्वामींचाच आहे तर कमेंटमध्ये लिहा, माझ्या घरी मंगल होणार आहे. श्री स्वामी समर्थ. हा विश्वासाने लिहिलेला एक शब्द तुमच्या मनात नवीन ऊर्जा निर्माण करेल. व्हिडिओला लाईक करा. ज्यांना स्वामींचा संदेश पोहोचायला हवा त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण स्वामींचे आशीर्वादाचे शब्द तुमच्या आयुष्यात सकारात्मक घेऊन येत राहतील. भक्त हो, लक्ष्मी पैशाच्या रूपात येते. ती कधी चांगल्या संधीच्या रूपात येते, कधी आनंदाच्या बातमीच्या रूपात येते, कधी सुख शांतीच्या रूपात येते. म्हणून छोट्या छोट्या आनंदाची किंमत ओळखा. कारण स्वामींची कृपा हळूहळू आयुष्य बदलते. आज ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांनी स्वामींच्या चरणी ती चिंता सोपवा. आज ज्यांच्या मनात इच्छा आहे त्यांनी विश्वासाने स्वामींचं नाव घ्या. कारण श्रद्धा आणि सकारात्मक विचार हेच जीवन बदलण्याची पहिली पायरी आहे. माझ्या भक्तांनो, आज हा संदेश ऐकल्यानंतर एक वचन द्या. कुठल्याही परिस्थितीत विश्वास सोडणार नाही. कारण स्वामी सोबत असतील तर अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकते. आता कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. माझ्या घरी मंगल हो. तुमचा हा एक विश्वासाचा शब्द स्वामींच्या चरणी पोहोचतो. हा संदेश तुमच्या आईवडिलांना, तुमच्या कुटुंबाला आणि त्या प्रत्येक व्यक्तीला शेअर करा ज्यांच्या आयुष्यात थोडी आशा, थोडा आनंद आणि स्वामींचा आधार हवा आहे. जर तुम्हाला असेच स्वामींचे सकारात्मक संदेश रोज ऐकायचे असतील तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा संदेश कदाचित तुमच्यासाठीच असेल. शेवटी एवढंच सांगते, जिथे स्वामींची कृपा तिथे दुःख टिकत नाही. जिथे स्वामींचं नाव तिथे भीती राहत नाही. आणि जिथे श्रद्धा असते तिथे आयुष्य नक्कीच मंगलमय होते. श्री स्वामी समर्थ.